गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट्स. ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत. आत्तापर्यंत आपण लिमिटचा पार्ट राहिला होता. आपला कंटिन्युटी घेतलेला आहे, मॅट्रिसेस झालेला आहे, लॉजिक झालेलं आहे आणि लॉजिकचे दोन्ही पार्ट झालेले आहेत. फक्त मेन पार्ट राहिला होता लिमिटचा. खूप जणांना कंटिन्युटीमध्ये समजण्यासाठी लिमिट आवश्यक आहे, म्हणून मी अतुल कवित की आपल्यासमोर लिमिट आज चालू करतो. ओके, लिमिट हा सोपा चॅप्टर आहे. फक्त खूप जण असं डोक्यात घेतात 11वीचा चॅप्टर आहे, 2 मार्काला चॅप्टर आहे, मुलं ड्रॉप करतात. आपण ह्याच्यावर आधारित कंटिन्युटी, लिमिट आणि कंटिन्युटी मिळून 4 मार्क आहे. लिमिट समजलं तरच कंटिन्युटी. लिमिट हा आपण समजू. नेहमीप्रमाणे डायरेक्ट MCQ न घेता मी एक टाईपवर MCQ तयार केलं. मला असं थोडंसं आणखीन मॉडिफिकेशन केलं पहा. एक टाईप आणि त्याच्यावर लगेच एक्झाम्पल या पद्धतीने मला समजायला सोपं जाईल. पहा, स्टार्ट करूया. या लिमिटमध्ये काही ठिकाणी तुम्हाला डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्हची गरज लागेल. पहा, त्यावेळेस मी तुम्हाला काही फॉर्म्युले, काही कांचं डिफरन्शिएशन वीक असेल, डेरिव्हेटिव्ह वीक असेल, त्यावेळेस योग्य वेळेस मी तुम्हाला फॉर्म्युले, काही ट्रिगोमेट्रीचे फॉर्म्युले लागतील पण सांगतो. काय कारण सर माझं 11वीचं ट्रिगोमेट्री वीक आहे, मला काय जमेल का? ट्रिगोमेट्रीचे फक्त फॉर्म्युले लागतात आपल्याला, ते मी त्यावेळेस सांगतो. स्टार्ट करूया. पहिला काय पहा, यल हॉस्पिटल रूल आहे. यल हॉस्पिटल रूल काय म्हणतो पहा, लिमिट एक्सटेंड्स टू एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स. एक्सच्या जागी ए रिप्लेस करा, एक्सच्या जागी ए रिप्लेस करा, एफ ऑफ ए अपॉन जी. याचा आन्सर इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी किंवा ऑर, इथं ऑर लिहितो मी, ऑर इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी किंवा ऑर ऑर 0/0 असेल तुझं यल हॉस्पिटल. काय वापरायचं? यल हॉस्पिटल काय म्हणतो पहा, लिमिट एक्सटेंड्स टू एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ डॅश एक्स. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा, एफ डॅश एक्स. ऑर जर कधी कधी आणि आन्सर परत 0/0 येतं, परत एकदा डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. लिमिट एक्सटेंड्स टू एफ डबल डॅश एक्स अपॉन जी डबल. एक्सच्या जागी व्हॅल्यू टाका, एक्सच्या जागी. एक्झाम्पल कसं करायचं ते पाहूयाच. पण काही डिफरन्शिएशनचे काही फॉर्म्युले आहेत, ते लक्षात घ्या, म्हणजे सोपं जाईल. काय कांचं वीक असेल तर डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले हे सगळे कव्हर होतील. काय पहा, एफ ऑफ एक्स अँड एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश एक्स असे 2 पार्ट्स बनवूया. त्यांचं डेरिव्हेटिव्ह वीक असेल त्यांना सोपं जाईल. पहिला फॉर्म्युला लागेल पहा, एक्स रेस्ट यांचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा, डोक्यावरचं पुढं घ्यायचं. डिफरन्शिएशनमध्ये आपण डीपमध्ये पाहणारच आहे, पण काय कायचा 11वीचं बेस आहे पाहायला खरं म्हणजे डिफरन्शिएशन. मग तो तुमचा वीक राहिला असेल तर मी कव्हर करतो. डोक्यावरचं पुढं घ्या, एक पॉवर कमी करा. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स? लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा, 1 अपॉन. लक्षात घ्या, लिमिट असू द्या, डेरिव्हेटिव्ह असू द्या, इंटिग्रेशन असू द्या, लॉगचा बेस ई कन्सिडर करायचा. बेस ई आहे, आपण लिहित नाही पण ई बेस असतो. 1 अपॉन एक्स, 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा, -1. होतं घ्या, ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा, ई रेस टू एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा, 1 अपॉन 2. झालं पहा. अजून काय पहा, ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स लॉग. आता ट्रिगोमेट्रीचे फॉर्म्युला घ्या. साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो सर, सी नी सुरुवात होतं, त्याचं डिफरन्शिएशन मायनस येतं पहा, सी. हे बघा, सी नी स्टार्ट आहे. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स? व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स? सेक एक्स टॅन. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स? सी नी सुरुवात आहे. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स? मायनस सेक एक्स. अजून काय लागले फॉर्म्युले तर आपण ऍड करू. हे डिफरन्शिएशन हे तुमचे पक्के असतील तर आणखीन सोपं. काय कायचं वीक असेल त्यासाठी मी फॉर्म्युले लिहू. रिअल हॉस्पिटल रूल काय म्हणतो पहा, पहिलं एक्झाम्पल पाहूया. पहिला क्वेश्चन नंबर 1, रिअल हॉस्पिटल रूल कधी वापरायचा बाबा, अंदाजे व्हॅल्यू टाकून बघायची. एकच्या जागी जर 0 टाकलं तर काय येतं, रूट ए मायनस रूट ए मायनस रूट ए 0 येतं. आन्सर जर 0 अपॉन 0 असेल. आता पहिल्याचा ह्याच्यामध्ये क्वेश्चन रूल वापरायचा ना, म्हणजे डिव्हिजनचं रूल. वरचा डेरिव्हेटिव्ह वर करायचा, त्याचा डेरिव्हेटिव्ह. त्याला अवघड दिसते पण सोपं आहे. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय पहा, 1 अपॉन 2 आहे.
ह्याचं पण रूट एक्सचा व्हॅल्यू काय तो -1. पण एक महत्त्वाची गोष्ट, एक्सचा जो कोइफिशियंट असतो त्याला अटॅच झालेला नंबर, एक्सला अटॅच झालेला नंबर कोणता आहे? हा जर 1 असेल तर ठीक आहे, पण हा मायनस, हा साईन बदलतो. इथं जर प्लस एक्स असतं तर मायनसच राहिलं असतं. फुल डिवाइड बाय खालच्या 4x व्हॅल्यू काही 4 लिमिट आहे तसंच ठेवायचं. लिमिट एक्स टेन्स टू आहे तेच ठेवा. आता व्हॅल्यू टाकून द्या. 4x व्हॅल्यू टू 4 आला, रूट एक्स व्हॅल्यू टू काय आला 1/2 रूट एक्स. फक्त इथं काय केलं पहा, सेम टू सेम डेरिव्हेटिव्ह घेतला, फक्त मायनसच्या ऐवजी प्लस घेतलं. व्हॅल्यू टाकून द्या. 1/2 रूट ऑफ ए प्लस एक्सच्या जागी 0 टाका. 1/2 रूट ऑफ ए मायनस 0 अपॉन 1/2 रूट ए. पलीकडे काय पाहू 1/2 रूट ए ओनली डिवाइड बाय 4. ज्या डिनॉमिनेटर म्हणजे मराठीमध्ये छेद सारखा असतो, वरच्यांची 1 प्लस अपॉन 4 दिस टू गेट रूट ए खाली घ्या. 1/4 ए दिस इज 1/4 बी इज आन्सर काय आलं पहा, बी आलं. बऱ्यापैकी आयडिया झाली. समजा आयडिया रूट एक्सचा रूट घेतला 1/2 रूट एक्स. हे बघ इथं फॉर्म्युला आहे. एक्सचा फॉर्म्युला काय सर 1/2 घेतला, याचा पण घेतला, फक्त मायनस असल्यामुळे प्लस झालं. इथं ऑलरेडी प्लस असतं तर काय झालं असतं पहा, प्लसच्या जागी मायनस. ऑलरेडी मायनस आहे क्वेश्चनमध्ये, बघा क्वेश्चनमध्ये काय पहा मायनस. इथं सेम टू सेम आयडियाने दुसरा क्वेश्चन सोडूया. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 5 5x रेस टू. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू 5 5x रेस टू मायनस 32चा डेरिव्हेटिव्ह. कुठल्या कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असतो पहा, 0 असतो. के आज जर केला अटॅच एक्स असेल त्याचा डिफरन्शिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह काय येतं पहा, के म्हणजे काय 5 3 काय पण नंबर सांगा, कॉन्स्टंट नंबर. आता पहा ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय पहा 32चा. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय पहा 3 पुढे येतात 3x. खाली काय राहिलं पहा 5x रेस्ट अपॉन 3. परंतु व्हॅल्यू कोणती पहा, लिमिट एक्स टेन्स टाकून देऊया. यस सर. 5 इंटू 2चा 4th पॉवर 3 इंटू 5 5 इंटू काय येईल पहा 2चा 4th पॉवर. 2चा 4th पॉवर खूप जण 8 लिहितात पहा. 2चा प्रॉडक्ट 4 वेळा करायचा. 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने खाली पण करा. 2चा दुसरा पॉवर म्हणजे 2चा दुसरा स्क्वेअर काय येईल 4 4 जा 60. व्हॉट इज द फायनल आन्सर 20/3. ए इज द आन्सर. अशा प्रकारे एल हॉस्पिटल फिट बसला. तर काही म्हणतील सर मला जमेल परंतु डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले येत नाही, त्यासाठी फॉर्म्युले पण. ओके. अजून एक महत्त्वाचा कन्सेप्ट ऑफ डिफरन्शिएशनचा लागणार आहे आपल्याला कधी कधी. असं येतं पहा d/dx ऑफ. थोडासा डेरिव्हेटिव्ह पक्का करतो. डिफरन्शिएशन वीक असेल तर आपल्या लेक्चरमध्ये डिफरन्शिएशन स्ट्रॉंग करण्याची माझी. आत्ता सध्या आपल्याला साधे फॉर्म्युले लागतात तेवढे लक्षात. काय पण लॉग ऑफ साइन एक्स रेडिव्ह. लॉग एक्स रेडिव्ह काय तो पहा, बघा आयडिया शिकवतो, डेरिव्हेटिव्हचा बेस शिकवतो. लॉग एक्स रेडिव्ह 1/x. एक्स म्हणजे हा एक्स, परंतु हा एक्स नाही आहे. लॉग एक्स रेडिव्हेटिव्ह तुम्ही 1/x घेता. एक्स ॲझ्युम करताय कशाला, साइन एक्सला. साइन एक्स हा एक्स नाही. परत एकदा डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह पार्ट टेबलमध्ये दिला. एक्सचा फायनल आन्सर. हा बेसिक कॉन्सेप्ट आहे डिफरन्शिएशन. डेरिव्हेटिव्ह वीक आहे त्याने लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय तो 1 निव्वळ आणि डेरिव्हेटिव्ह करून एक्स म्हणजे साइन एक्स द्यायचं. पण आपल्याला काय परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावं. डेरिव्हेटिव्ह काय cos x त्याला शेवटी फक्त आन्सर cot x. एक्स्ट्रा नॉलेज दिलं तुम्हाला. 2 प्रॉब्लेम सोडून दिलेत, ऑल फॉर्म्युले दिलेत. ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. एल हॉस्पिटल तुमचा पक्का होऊन जाईल. साधारण एक क्वेश्चन येतो पण एल हॉस्पिटलवर येतो किंवा 2-3 ट्रिक्स आहेत पहा त्याच्यावर येऊ शकतो. स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन घेऊ. थर्ड वाला एक्स रेस टू के 5 एक्स टू द पॉवर सेम टू सेम आयडिया इज इक्वल टू. आता ह्याच्यामध्ये राईट हँड साईड दिलेलं आहे आपल्याला, उजवी बाजू दिली पहा कसं करता येईल पहा. क्वेश्चन नंबर 3 पहा. एक्स रेस टू 5चा एक्स रेस टू केचा डेरिव्हेटिव्ह घेतो. के एक्स 1
इथं काय येईल पहा एक्सचा पुढं 5k ह्याचा डेरिव्हेटिव्ह 0. खाली काय येईल पहा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 5चा डेरिव्हेटिव्ह 0 इज इक्वल टू व्हॅल्यू दिलेली सर 500 के एक्स के मायनस 1 इज काय का जणी अडकतील सर एकदम सोपं एक एक व्हॅल्यू टाकून बघा पहिल्यांदा 5 टाकूया केच्या जागी 5 टाकला एक्स किती पहा एक्स एक्स टेन्स टू 5 एक लिहायचं राहिलं के एक्सच्या जागी व्हॅल्यू टाकायची के इंटू 5 टू द पॉवर 1 इज केची कुठली तरी व्हॅल्यू टाकायची बघूया जमते का पहिली ए टाकूया ए 5 इंटू 5 रेस टू 5 तसा येईल 5 रेस टू 4 काय येतं पहा 625 नॉट इक्वल टू पहिला ऑप्शन फ्लॉप सेकंड ऑप्शन 3 केच्या जागी 3 टाकायचं 5 इंटू 3 तसा ठेवा 5चा स्क्वेअर किती येतो पण नॉट इक्वल टू ती पाहूया ती काय पहा 4 आहे 4 इंटू 5 रेस टू तसाच ठेवा 5चा क्यूब 125 येतो 125 इंटू 4 500 येतो देअरफॉर आन्सर इज टाकून बघितलं ओके चलो हॉस्पिटल रूल अशा प्रकारे बिग बिग बडे बडे क्वेश्चन्स कधी कधी थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन पण येऊ शकतो फॉर एक्झाम्पल पुढे रूट एक्स रूट काय तो पहा 1/2 फक्त काय करायचा एक्सचा जो कोइफिशियंट आहे कोइफिशियंट अगोदरचा नंबर जबरदस्त एक्सचा रूट काय पहा 1/2 रूट पण एक्सचा जो कोइफिशियंट तो डिवाइड बाय तर याचा डेरिव्हेटिव्ह काय पहा 1/2 रूट एकचा कोइफिशियंट लिहायचा एचा नव्हे एकच्या वर 1 आहे पहा 1च खूप जण इथं 3 लिहितील 3 नाही इथं एला आहे पहा 2 तसेच ठेवा रूट एक्सचा रूट काय पहा 2 रूट लिमिट एक्सटेंड्स टू प्रत्येक ठिकाणी ए टाकून देऊया हा 2 गेट कॅन्सल प्रत्येक एकच्या जागी 2 ए टाकून द्यायचा 1/रूट ऑफ ए प्लस 2a होल डिवाइड बाय 1/2 रूट 3a एकच्या जागी ए टाका हा 2 आणि हा 2 गेला 1/रूट ए दिसायला अवघड दिसते पण थोड्यात सोपं आहे 1/रूट 3a मायनस 3/2 रूट ए रूट 3a अपॉन इथं 2/2 होतं पण तसंच ठेवतो त्याला डिस्टर्ब नका त्याचा उपयोग होणार आपला का ते सांग बघा डिनॉमिनेटर सारखा येतो 2/2 तसाच ठेवा हा 2 येतो म्हणजे काय करायचं लक्षात आलं तुमच्या हा 2 कॅन्सल नाही करायचा का त्याचा डिनॉमिनेटर सारखा येण्यासाठी बाकी काय नाही हा 2 तसाच ठेवायचा हा 2 आहे तसाच ठेवा इथं पण ठेवूया का इथं पण ठेवा इथं पण ठेवूया फायदा असेल की डिनॉमिनेटर सारखा आहे थोडा उद्योग कशासाठी डिनॉमिनेटर आता काय येईल पहा सर इथं आला 2 रूट 3 आला तर काय येईल पहा 3a 3a 4a येईल पहा 3a प्लस ए 4चं स्क्वेअर रूट येतं पहा 4चं स्क्वेअर रूट काय येतं पहा 2 येतं बाजूला काढा पलीकडे काय येईल पहा 2 काय तर डिनॉमिनेटर सारखा आहे 2 मायनस 3 अपॉन होल डिवाइड बाय इथं पण 2 पण 4 रूट आहे आता 4 रूट आहे का 4 रूट आहे इथं इथं 2 आहे पहा वर 2 मल्टिप्लाय करा खाली 1 मायनस काय केलं बघा वर मल्टिप्लाय केलं खाली कारण काय 1 मायनस 4 काय 3
लास्ट स्टेप इथं लिहितो पहा. लास्ट स्टेप -3 काय आलं पहा 3 आहे मल्टिप्लाय खाली काय पहा -3 4 त्याला उलटा करायचं पहा हे होली डिवाइड वर पण मायनस आहे खाली पण मायनस आहे वर काय राहिलं बघा 4√a राहिलं खाली काय पहा 6 इंटू रूट 2 2 जा 3 जा अपॉन 3√3 दिस इज द आन्सर 2 अपॉन 3 आन्सर सापडलेलं सर परत एकदा रिपीट करतो अवघड नाही पहा सोपं एकदम एकदम सोपं आहे रूट एक्सचा रूट घेतला 1 अपॉन त्याचा डिनोमिनेटरला डिस्टर्ब नाही केलं 1 अपॉन 2√3a प्लस 1 इथं काय घेतलं पहा एकच्या जागी ए रिप्लेस केलं पहा प्रत्येक एकच्या जागी ए रिप्लेस केलं इथं लक्षात आलं की ह्याचा डिनोमिनेटर 4√a येतो पहा a प्लस a 4a येतं 2 येतं पहा 4 येण्यासाठी वर 4 ने मल्टिप्लाय म्हणजे वर पण 2 मल्टिप्लाय केलं खाली पण 2 डिनोमिनेटर सारखा आला भागिले म्हणजे उलटून ह्याला उलटा केला तर हे आतमध्ये होतं ह्याला स्प्लिट केलं जरा हे रूट कॅन्सल झालं ओके एक थोडा इझी बघितला एक थोडा अवघड पण त्यामध्ये ट्रायल अँड एरर मेथड वापरली पहा अशा प्रकारे क्वेश्चन 3 आणि त्याला असतो पुढचं घेतो मी त्याचा स्क्रीनशॉट घ्या क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 5 आणि x² मायनस ax प्लस b फाइंड a प्लस b पाचवा क्वेश्चन फिफ्थ क्वेश्चन याला हॉस्पिटल वापरायचं x² चा रूट काय येतो पहा 2x मायनस ax मला मगाशी सांगितलं पहा kx चा रूट k येतो पहा ओनली मायनस b या कॉन्स्टंट टर्मचा रूट काय येतो पहा 0 x चा रूट काय येईल पहा 1 लिमिट x टेंड्स टू 1 आहे पहा इज इक्वल टू 7 दिलेलं आहे पहा काम सोपं x च्या जागी 1 टाका 2 इंटू 1 मायनस a इज इक्वल टू 2 मायनस a इज 7 त्या बाजूला टाका सर b पण आहे असू द्या 2 मायनस 7 इज a या हॉस्पिटल कधी वापरला जातो पहा वर पण 0 असेल खाली पण 0 असेल म्हणजेच खाली 0 येतं पहा 1 मायनस 1 वरचा 0 ॲज्युम करा x² लिमिट इज पॉसिबल इफ अँड ओनली इफ x² मायनस x² मायनस x प्लस b असेल तरच पॉसिबल तर a ची व्हॅल्यू माहिती आहे आम्हाला तर मायनस मायनस लिमिटला विसरू नका x टेंड्स टू पॉसिबल देन लिमिट आता काय x टेंड्स टू x च्या जागी व्हॅल्यू टाका 1 चा 5 इंटू 1 5 आणि b तिकडे गेलं काय a मिळाला b मिळाला आपल्याला सांगितलं नाव a प्लस b a प्लस b काय येतो पहा a इक्वल टू मायनस 5 प्लस इंटू व्हॉट इज द आन्सर 11 वेर इज द आन्सर आन्सर इज सी आन्सर सी पुढे पाहूया क्वेश्चन नंबर दिसायला लेंथली दिसतंय पण इझी पहा 2025 ला आलेला जस्ट मागचं अवघड एक्स रेडिओ काय पहा 3x² चा डेरिव्हेटिव्ह घेताना काय करायचं 2 आहे ना 3 ला मल्टिप्लाय होता पहा वरच्या डोक्यावरचे पुढे घ्यायचं पहा 3 2 6 आणि एक पॉवर कमी करून टाकायचा हे पण तसं 15x हे पण तसं करा 7 चौक 28 1 चा पॉवर कमी करा आपल्या कॉन्स्टंट टर्मचा रेडिओ काय येतो पहा ओनली डिवाइड बाय x चा रेडिओ काय पहा 1 आणि 2 चा रेडिओ काय लिमिट x 1 plus 6 15 into
28 इंटू खाली 1 आहे. 1 तसाच ठेवा, साईड कधी पण याचा स्क्वेअर करायचा अगोदर, नंतर 15 ने मल्टिप्लाय. क्यूब 8 येतो पहा. 8 गुणिले 28. $297. दिस इज द आन्सर ऑफ. काळजीपूर्वक करा, कॅल्क्युलेशन बरोबर आहे बघा. 2 8. येस सर, आन्सर इज डी. अशा प्रकारे क्वेश्चन 5 6 ऑलरेडी झालं. दोन्ही सोपे क्वेश्चन होते. क्वेश्चन 6 दिसायला अवघड होता, परंतु एल हॉस्पिटल रूल बरेचसे क्वेश्चन सुटले. सगळं लिमिट एल हॉस्पिटल रूलने सुटेल का? नाही. त्यासाठी काय आणखीन टेक्निक्स वापरायचे. क्वेश्चन 7. कॉस एम एक्स कॉस एन एक्स. ह्याची ही ट्रिक लक्षात ठेवता आली तर ठीक आहे, नाही तर एल हॉस्पिटल. अजून एक सांगतो पहा, अँगल हा रेडियनमध्ये असावा लागतो, डिग्रीमध्ये. रेडियनचं रूपांतर डिग्रीमध्ये कसं करतात पहा, ते रेडियन असेल तर डिग्रीमध्ये कसं कन्वर्जन करायचं. एक्स रेडियन एक्स पाय डिग्रीमध्ये. रेडियनचं रूपांतर डिग्रीमध्ये करण्यासाठी पाय आपण 180 मल्टिप्लाय करतो. 11वी सायन्सला पण पाहिलं आहे आपण. काय कांचं वीक त्याला एल हॉस्पिटल रूल पण वापरता येईल. एक शॉर्ट वापरूया, एक इनर शॉर्टकट आहे पहा एल हॉस्पिटल. ट्रिक आहे पहा. ट्रिक अशी आहे पहा, कॉस एक्स कॉस बी एक्स अपॉन एक्स लिमिट एक्स टू काय तर पहा, शेवटचा अँगल घ्यायचा बी स्क्वेअर मायनस हा अँगल पहिल्यांदा घ्यायचा. तर हा विसरला तर काय, एल हॉस्पिटल रूल वापरू शकतो. एल हॉस्पिटल रूल पण सुटतं, लेंथी होतं थोडंसं. हा शॉर्टकट बरा पडतो. त्या आयडियाने पहिल्या क्वेश्चन 7चा आन्सर काय येतं बघा. सेकंड अँगल एन स्क्वेअर एम स्क्वेअर. बघा किती एका नजरेमध्ये काम झालं पहा. एन स्क्वेअर मायनस एम स्क्वेअर अपॉन. इथं पण तीच आयडिया वापरूया. क्वेश्चन 8ला काय वापरायचं पहा. सेकंड अँगल 2x स्क्वेअर मायनस 7x अपॉन 2 4x स्क्वेअर मायनस 49x स्क्वेअर अपॉन 4 मायनस 49 केलं 45x स्क्वेअर. लिमिट लिहायचं विसरू नका. लिमिट एक्सटेंस टू. सॉरी, एक महत्वाची चूक झाली. इथं काय घेतलं आपण, एन स्क्वेअर एम स्क्वेअर, एक्स नाही घ्यायचं. फक्त 4चा स्क्वेअर आणि 7 काही पास 7चा स्क्वेअर उलटा घ्यायचा. सेकंड अँगल स्क्वेअर अपॉन 2 अल्फा 49 मायनस 2चा 49 मायनस अपॉन 2 45/2. 45/2 आलंय आन्सर, पण हे रेडियनमध्ये आहे, डिग्रीमध्ये आहे पहा. हे डिग्रीचं रेडियनमध्ये करताना काय आयडिया करायची पहा. डिग्री टू रेडियन एक्स डिग्रीचं रूपांतर एक्स इंटू पाय अपॉन 180 करायचं. पाय अपॉन 180 मल्टिप्लाय करू का? यस सर. पाय अपॉन डायरेक्ट भाग जातो 4. व्हॉट इज आन्सर सर? पाय बाय 8. अँगल सेकंड कोणता आहे? अँगल कोणता आहे पहा, काय लिहिलं पहा. एक्स नाही, परत एकदा ट्रिक काय सांगता पाठ. 7चा अपॉन 2 हे कशामध्ये पहा, डिग्रीमध्ये. रेडियनमध्ये करताना स्क्वेअर अपॉन
पाय अप 45 अप पाय अपॉन what is the answer? Pi by पण एक महत्व इथं स्क्वेअर विसरतो खूप, कारण इथं स्क्वेअर नसता तर मग पाय अपॉन 180 आला असतं. काय सर्व मायनस पाय स्क्वेअर 1/4 स्क्वेअर काय केला समजून घ्या. इथं स्क्वेअर आला, इथं जर स्क्वेअर नसता आला तर फक्त एकदा पाय अपॉन 180 अँगलचा स्क्वेअर केला तुम्ही. ओके, ही ट्रिक लक्षात घ्या. ट्रिकचा वापर करून क्वेश्चन आपण क्वेश्चन 8 सोडवला. समजा ट्रिक विसरली तर या हॉस्पिटल वापरू शकता तुम्ही. स्क्रीनशॉट घ्या. लिमिट एक्सटेंड्स टू 0 इथे लिमिट एक्सटेंड्स टू 0 3 to x मायनस एक्सटेंड्स टू 1 रिअल हॉस्पिटल एक लक्षात घ्या. 3 to x चा डेरिव्हेटिव्ह काय पहा 3 to x log 3 हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला सोडवायला ठेवतोय. क्वेश्चन 9 and 10 ट्राय टू सॉल्व. लगेचच्या लगेच पॉज करून ट्राय करा. पुढच्या लेक्चरला त्याचा स्क्रीनशॉट. इलेवन आणि 12 11 दिसायला अवघड दिसतो पहा मी सोडून इथं पण लॉस. रिअल हॉस्पिटल काय म्हणतो पहिल्याचं वरचा डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह कसा घ्या ना पहा डोक्यावरचं पुढे घ्या 1/4 84 1/4 1/4 -1 कसं येईल पहा क्रॉस. व्हॉट इज द आन्सर -3/4. त्या कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा. पण एक महत्वाची गोष्ट एकचा कोइफिशियंट हा मल्टिप्लाय करा. एकचा कोइफिशियंट इथं विसरतील इथं एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येईल 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि लिमिट एक्सटेंड्स टू 3 येतो. व्हॅल्यू टाकून दे. यस सर 1/4 84 -3 ची पॉवर -3/4 अपॉन 1 नाही लिहिलं तरी -1/4 तसाच ठेवा काही तसाच. -4 कीप ॲज इट इज 81 म्हणजे 3चा चौथा पॉवर टू दी पॉवर -3/4 गेट कॅन्सल. -1/4 तसाच ठेवा 3चा -3 त्या नंबरचा निगेटिव्ह पॉवर येत नाही पॉझिटिव्ह करा. 3चा पॉझिटिव्ह करण्यासाठी खाली घ्यावं लागतं. नेक्स्ट n -3/4 8 1/8 व्हॅल्यू ऑप्शनमध्ये दिसत नाही. काही छोटीशी प्रिंटिंग मिस्टेक कमी चेक करतो. हा बरोबर केलं का सर्व तोपर्यंत. क्वेश्चन नंबर आन्सर बरोबर काढलेलं आहे. परत एकदा रिपीट करतो. पॉवर पुढे येतो पहा 84 - x 1/4 -3/4 व्हॅल्यू टाकून दिली. 1च्या जागी 3 टाकलं पहा 81 आलं. 81 म्हणजे 3चा 4th पॉवर येईल 4
गेट कॅन्सल, 3चा -3 खाली घेतलं. ओके, ठीक आहे, वेगळं आलं पण केअरफुली चेक. काही पाहता. हां, क्वेश्चन नंबर 12 रफ वर्क आहे. क्वेश्चन 12, लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी ई रेस टू एक्स. एक्सच्या जागी इन्फिनिटी टाकलं तर काय आन्सर इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी. याला एल हॉस्पिटल रूल वापरू शकतो. एल हॉस्पिटल रूल काय म्हणतो पहा, ई रेस टू एक्स रेस टू काय, फक्त हा एक्स नाही आहे. एक्स नसेल तर आपण काय करतो पहा, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस. खाली पण तीच आयडिया करा. ई रेस टू एक्स रेस टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स, तो कॉन्स्टंट नंबर त्याचा डेरिव्हेटिव्ह सुरू होईल. ई रेस टू एक्स रेस टू 4 वर पण आहे, खाली पण आहे, कट होईल. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा, 4x क्यूब. त्याचा डेरिव्हेटिव्ह पण काय येईल पहा, 4x कट होईल. परत एकदा आन्सर काय आलं पहा, सगळंच कट झाल्यानंतर आन्सर 1 येतं. व्हॅल्यू टाकायची गरज नाही, काय नाही, आन्सर 1. या पद्धतीने क्वेश्चन 11, 12 उरकले. एक स्क्रीनशॉट घेऊ शकता. क्वेश्चन 11 इकडे दिला. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाणार आहोत आपण. 12 क्वेश्चन्स आपण याला हॉस्पिटल 12 क्वेश्चन्स घेतले. सेकंड टाईप चालू. सेकंड टाईप काय, एक्सटेंड्स टू इन्फिनिटी असेल तर 3 कंडिशन आहेत. फर्स्ट कंडिशन, न्यूमरेटर डिग्री ही डिनॉमिनेटरच्या डिग्रीपेक्षा जर हे असेल तर, न्यूमरेटरची डिग्री म्हणजे काय, वरच्या अंशाची डिग्री. तर व्हॉट इज मिनिंग ऑफ डिग्री, हायेस्ट पॉवर ऑफ एक्स इज, ती जर वरच्या अंशाची मोठी असेल, आन्सर काय. हा टॉपिक, हा टाईप शक्यतो येत नाही. सेकंड टाईप महत्त्वाचं, जर डिनॉमिनेटरची डिग्री मोठी असेल तर काय घ्यायचं पहा, न्यूमरेटरची डिग्री आणि डिनॉमिनेटरच्या डिग्रीपेक्षा मोठी असेल, काय तर पहा, कोएफिशियंट ऑफ हायर पॉवर ऑफ न्यूमरेटर. न्यूमरेटर म्हणजे काय, n. कोएफिशियंट ऑफ हायर पॉवर. ओके, या ABC. डी ट्रिक फार महत्त्वाची, 1/p, 3/p आणि n असेल तर p यांचा पॉवर घ्यायचा. p खाली काय पहा, यांचा पॉवर q आहे, p मायनस q अपॉन q. ओके, या 4 ट्रिकचा वापर करायचा. पहिल्याला डी ट्रिक उपयोगी येते पहा, बघा दाखव. यांचा पॉवर किती, आन्सर काय येईल पहा, बघा. आन्सर येतं पहा, यांचा पॉवर सर 1 आहे. लक्षात काय येईल पहा, यांचा पॉवर 1 आहे. वर असल्यामुळं यांचा पॉवर जर 1 असेल, यांचा पॉवर 1 मायनस अपॉन, फॉर्म्युला काय सांगितलं, p मायनस क्यू. p म्हणजे काय, वरचा पॉवर मायनस खालचा पॉवर अपॉन क्यू. किती पहा, 2 आहे सर. व्हॉट इज द आन्सर, चेक हिअर. शक्यतो असा आल्यानंतर मॉड घेतात, त्याऐवजी काय. हाच क्वेश्चन वेगळ्या रीतीने इथं दिलाय पहा, ए आणि बीचं रिलेशन. सेम ट्रिक वापरूया. यांचा पॉवर 1 आहे, 1 मायनस अपॉन 2 काय आलं पहा सर, एच व्हॅल्यू काय आली पहा, मायनस. इकडे टाकूया, ट्वाइस ए इज इक्वल टू मायनस. इकडे घ्या, आता बीच व्हॅल्यू काढूया, त्या साईडने टेस्ट. तर यांचा पॉवर किती पहा, यांचा पॉवर किती पहा, 3 अपॉन, हा नंबर घ्यायचा, 2 नाही, तो खालचा पॉवर आहे बघा, p मायनस क्यू अपॉन क्यू आहे. तर लिहिलो 3b इज इक्वल, इथं पण -1 इथं, RHS सेम, therefore LHS आर. व्हॉट इज द आन्सर, k इज इक्वल टू 3b. k इज इक्वल टू 3b. आन्सर काय आलं पहा, बी. ट्रिकचा वापर. इन्फिनिटीची आयडिया समजल्या, 3 आयडिया सांगितल्यात. डिनॉमिनेटरची डिग्री जर मोठी असेल, खालची याची डिग्री मोठी आहे, तर आन्सर काय येतं पहा, खालच्याची जर डिग्री मोठी असेल, खालच्या डिनॉमिनेटरचा आन्सर. डिनॉमिनेटरची डिग्री मोठी आहे पेक्षा
सेम आहे. तर काय करायचं, करंटची डिग्री चेंज करा. त्या प्रकारे तुम्हाला कोणत्याही क्वेश्चन हे ट्रिक्स फार महत्त्वाचे. लिमिट एक्सटेन्स टू इन्फिनिटीला वापरा. एक्सटेन्स शॉर्ट घ्या. पाहूया. एन टेन्स टू इन्फिनिटी, इथं पण दोन्हीकडं एन टेन्स टू इन्फिनिटी वर आणि खाली. सेकंड ट्रिकचा वापर आहे पहा कसं करायचं. हायस्ट पॉवर वरचा न्यूमरेटरचा पॉवर किती पहा 8/2 टू दी पॉवर वर पण इन्फिनिटी. एकचा कोएफिशियंट काय पहा 4, खालच्या याचा कोएफिशियंट बघा काय केलं पहा. हायस्ट पॉवरचा कोएफिशियंट 1 जा 4 टू दी पॉवर 1/2 येईल पहा. 1/2 म्हणजेच रूट असतं. रूट इन्फिनिटीचे क्वेश्चन. आता पुढे पाहूया रिप्लेसमेंट. रिप्लेसमेंट कशी असते. साइन केक्स एक एल हॉस्पिटल रूलने कधी कधी खूप कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन होतो. प्रॉडक्ट रूल या खूप मोठे मोठे प्रॉडक्ट. आणखीन एक शॉर्टकट बनवलं पहा, ट्रिक बनवली. काय बनवली पहा. साइन केक्स टॅन केक्स लॉग 1 प्लस केच्या जागी 1 पण असू शकतो. टॅन एक्स प्लस लॉग पकडलं ते. साइन एक्सच्या जागी एक्स टाका, टॅन एक्सच्या जागी एक्स टाका, लॉग प्लस एक्स असेल 5x असेल तर हे रिप्लेस करा. कॉसचं जर लिमिट एक्सटेन्स टू इन्फिनिटी, लिमिट एक्सटेन्स टू फक्त कॉस झिरोची व्हॅल्यू काय असते पहा 1 असते. 1 मायनस कॉस ऑफ के एक्स बद्दल काय टाकायचं पहा k²/2. हा जो के स्क्वेअर करायचा. ए रेस टू के एक्स बद्दल काय टाकायचं पहा के लॉग आहे. के लॉग पहिला ह्या टेक्निकने पहिलेच आन्सर सोडायचा प्रयत्न करूया. आपल्याला काय फॉर्म्युला वापरता येईल पहा. ती फॉर्म्युला काय 1 मायनस x² आहे रूटमध्ये. रूटमध्ये आपला ठरलेला आहे पहा. त्याच्या जागी काय टाकायचं त्या जागी टाकूया आपण 1 मायनस कॉस x² बद्दल काय टाकता येईल. 1 मायनस कॉस के एक्स बद्दल काय येईल पहा k²/2. k² म्हणजे काय येतं पहा के म्हणजे इथं 1 आहे पहा. 1चा स्क्वेअर पण ह्याचं रूट आहे पहा. खाली काय येईल पहा 1 मायनस कॉस एक्स बद्दल काय ठरलं आपलं 1चा स्क्वेअर अपॉन 2. काय ठरलं आपलं 1 ऑफ कॉस के एक्स इज ठेवायचं x². पण x² ऑलरेडी पहा x रेस टू काय पाहता 1/2 1/√2 x⁴ स्क्वेअर रूट काय तर पहा x². 1/2 x² गेट कॅन्सल. 1/√2 तसाच ठेवा, खालच्याला उलटा फेका 2/1. तुला फोडू शकता सर. √2 × √2 एक √2 उडून जाईल. व्हॉट इज द फायनल आन्सर √2. परत एकदा सांगतो काय काय नसतं. ट्रिक्स नीट समजून घ्या. ट्रिक काय म्हणते पहा 1/cos x हा जो अँगल आहे ह्याचा स्क्वेअर करा आणि √2 करा. इथे अँगल कोणता आहे सर x². x²चा स्क्वेअर केला. इथे अँगल कोणता आहे पहा x. चा स्क्वेअर केला √2. इकडे लिहितो व्यवस्थित. व्यवस्थित दाखवतो तुम्हाला डायरेक्टली. जो अँगल असून त्याचा स्क्वेअर करायचा. फॉर्म्युला काय म्हणतो पहा जो अँगल आहे त्याचा इथं x² आहे पहा. x² स्क्वेअर x⁻² अपॉन 2 पण त्याचा स्क्वेअर रूट आहे. खाली काय स्क्वेअर रूट नाही पहा डायरेक्ट अँगलचा स्क्वेअर अपॉन 2. x⁴ स्क्वेअर याचा स्क्वेअर रूट माहिती आहे तुम्हाला. 4चा स्क्वेअर रूट केलं काय तर पहा x² खाली √2. खालच्याला वर फेका 2/x. हा x² गेला 2ला स्प्लिट करायचं. एक √2 निघून जाईल. व्हॉट इज द फायनल आन्सर. थोडंसं कमी समजलं असं काळजी नका. हॅट्रिक जरा समजायला वेळ लागते. ही ट्रिक शक्यतो तुम्हाला युट्यूबवर सापडणार नाही. बाकीचे ट्रिक सापडतील. जरा ट्रिक सापडायला काय काही सांगितलं पण जरा वेगळ्या पद्धती अवघड पद्धतीने सांगितलं. एकदम सोपं आहे. 1/cos x आला. कॉसच्या पुढे जो अँगल आहे त्याचा स्क्वेअर करायचा √2.
साइन के एक्स आला, अँगलचा स्क्वेअर इथं अँगल डायरेक्ट ठेवायचा, साइन कॉस साइन टॅन लॉग ऑफ डायरेक्ट अँगल जो असेल तो अँगल म्हणजे पुढचं वनच्या पुढे जे आहे ते. आणि ए रेस टू के एक्स बद्दल काय टाकायचं, के तसाच ठेवायचा, के एक्स इथं एक्स लिहायचा, के एक्स लॉग म्हणजे वरच्या डोक्यावरचा पॉवर तसं लिहायचं एक्स लॉग. वर एक्स येतो, खाली एक्स येतो, खाली वर एक्स स्क्वेअर आला, खाली एक्स स्क्वेअर, तो कट होतो पा या क्वेश्चनमध्ये लक्षात, आणि इझिली आन्सर मिळेल. पुढे प्रॅक्टिस करूया म्हणजे लक्षात येईल. त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ट्रिक तुमच्या लक्षात आलेलीच आहे, काय कायच्या लक्षात नसताना अजून घेऊयात. पुढचं पेज घेतो. आता पहा तीच आयडिया वापरायची. मी तुम्हाला टॅनची आयडिया सांगितली तर कॉट आलं पहा. कॉटला खाली घेऊ शकता तुम्ही. क्वेश्चन नंबर 2 पहा. कॉटला खाली घ्या, एक्स असं कॉट खाली घेतल्यानंतर काय कॉट टॅन ऑफ खाली करायला बस. परत एकदा कॉट आला, कॉटला वर घेतल्यानंतर टॅन येतो, पण टॅन. ट्रिक काय म्हणते पहा, एक्स आहे तसाच ठेवा, जो अँगल आहे डायरेक्टल्या साइन टॅन मध्ये अँगल डायरेक्ट लिहायचा पहा, पण तिथं स्क्वेअर आहे, स्क्वेअरला विसरू नका. इथं काय लिहायचं पहा, टॅनच्या पुढचा अँगल डायरेक्ट लिहा, इथं एक्स लिहिणार आहे पहा, पण त्याचा स्क्वेअर, एक्स एक्स गेट कॅन्सल, 4x स्क्वेअर, खाली पण 4x स्क्वेअर, 4x स्क्वेअर 4x स्क्वेअर गेट कॅन्सल. व्हॉट इज द आन्सर? 1 इज द आन्सर. सेम टू सेम आयडियाने पुढे जाऊ. यस सर. e रेस टू एक्स स्क्वेअर, पुढची ॲडजस्टमेंट, e रेस टू एक्स स्क्वेअर -1 अपॉन -1 केल्यानंतर इकडे 1 येईल पहा, 1 मायनस कॉस. ट्रिकमध्ये क्वेश्चन तयार, अपॉन साइन एक्स लॉग ऑफ लॉग 1 + 2. ट्रिक वापरा. ट्रिक काय म्हणते पहा, e रेस टू एक्स स्क्वेअर -1 एक त्यामध्ये एक ट्रिकमध्ये एक पॉईंट ॲड करा, e रेस टू रिप्लेस इट के एक्स स्क्वेअर डायरेक्ट एक्स स्क्वेअर, 1 मायनस कॉस ऑफ 3x स्क्वेअर अँगलचा स्क्वेअर अपॉन 2. व्हॉट इज दिस आन्सर? साइन एक्स बद्दल एक्स ठेवायचा, लॉग तसाच ठेवा सर. 1 + 2x काय येतं पहा, मी आता सांगितलं, पुढचा जो आहे तो ठेवायचा लॉग. लिमिट एक्सटेंड्स टू 0 आहेच. काय पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, 11x स्क्वेअर एक महत्व, फक्त 2x स्क्वेअर, हा एक्स स्क्वेअर हा एक्स स्क्वेअर गेला, 2 खाली घ्या. व्हॉट इज द आन्सर? 11/2 + 2x. क्रॉस केलं पहा, 11/2 करेक्ट. 11/2 इज द आन्सर. ओके, या वेर इज द आन्सर? 11/2. परत एकदा सांगतो पहा, e रेस टू के एक्स मायनस, तेव्हा काय ठरलं आपलं, e रेस टू के एक्स बद्दल के एक्स ठेवायचं, इथं स्क्वेअर आला, स्क्वेअर 1 मायनस कॉस ऑफ 3x जो अँगल आहे त्याचा स्क्वेअर करायचा अपॉन 2. साइन एक्स बद्दल एक्स ठेवायचं, लॉग ऑफ 1 + 2x, लॉग ऑफ 1 +. लिमिट वापरताना लॉग ऑफ 1 + 2x बद्दल आपले आयडियानुसार काय येईल पहा, लॉग 1 + 2x काय येतं पहा, आपलं ठरलं लॉग 2x, लॉग राहील पहा. लॉग 2x ला तुम्ही फोडू शकता, एक स्टेप वाढवतो, त्याला पहा 11x स्क्वेअर लॉग 2x त्याला मी थोडंसं फोडतो, लॉग 2 + लॉग, किंवा डायरेक्ट राहू द्या असं. व्हॉट इज द फायनल आन्सर? 11. ओके, बऱ्यापैकी लक्षात आलं असेल पहा. क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुढे जाऊया.
इफ द क्वाड्रेटिक इक्वेशन हुज रूट्स आर m and n. पाहता तसा टफ क्वेश्चन घेतला मी, ट्रिकनी बरोबर जमतं पहा. m हा रूट आहे पहा. क्वेश्चन 4 m इज इक्वल काय दिलं पहा. आता सांगितलं तुम्हाला x तसाच ठेवायचा. लॉग ऑफ 1 + 2x बद्दल काय टाकायचं पहा 2x ट्रिकनी अपॉन x तसाच ठेवायचा. tan x बद्दल काय टाकायचं पहा x x x x x उडाला. व्हॉट इज द आन्सर 2. m ची व्हॅल्यू मिळाली 2. बघा काय केलं, ट्रिक्स वापरली पहा. लॉग 1 + 2x बद्दल 2x ठेवायचा. x तसाच ठेवला. x tan x x तसाच ठेवला. टॅनच्या पुढचा जो अँगल तो तसाच ठेवा. x² कट झालं. ती साईड n ला वापरूया. n इज इक्वल काय पहा लॉग x तसं n ला एक लॉग कॉमन काढता येतो आणि आतमध्ये मल्टिप्लिकेशन पहा. लॉग x + 1x काय केलं पहा, प्लस असल्यामुळे आतमध्ये ॲडिशन झाली. वन प्लस एक्स अपॉन एक्स. हा एक्स आणि हा एक्स गेला, ते करायला पहा. लॉग 1 + x अपॉन एक्स लिमिट एक्सटेंड्स टू 0. मला सांगितलं लॉग 1 + x असेल तर काय करतात पहा, एक्स लिहितात अपॉन एक्स. व्हॉट इज द आन्सर, यांची व्हॅल्यू 1. लॉगचे काय काय नियम लागतात पहा. लॉगचे नियम मला सांगतो पहा, गरज असेल तर लिहून घ्यायचे असलं घेऊन घेऊ शकता. पहिली आयडिया लॉग a + b लॉग कॉमन निघतो आणि आतमध्ये काय होतं, हा लॉ दोन्हीकडून वापरला जातो पहा. इकडून पण पहा लॉग a × b लॉग a + लॉग. इकडून बघा लॉग कॉमन निघतो a + b. सेकंड पहा लॉग a - लॉग b. लॉग कॉमन काढायचा. व्हॉट इज द आन्सर, a/b लॉग आहे. तिसरं अतिशय इम्पॉर्टंट लॉग a टू दी पॉवर m. m पुढे घ्यायचा m लॉग a. हे सगळं पक्का असं समजलं जातं. आणि चौथा इम्पॉर्टंट पॉवर म्हणजे लॉग 1 ची व्हॅल्यू काय असते पहा 0 असते. किती बेस असू द्या. लॉग 1 चा बेस कसा करायचा पहा, बेस जर ई असेल किंवा लॉग 1 ची व्हॅल्यू त्याचा उपयोग. अशा प्रकारे m ची व्हॅल्यू मिळाली. त्यांनी काय सांगितलं, हे दोन्ही रूट्स असतील तर क्वाड्रेटिक इक्वेशन, कुठल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे दोन्ही रूट आहेत. रूट्स असल्यानंतर काय करतात आठवतं बघा तुम्हाला, x² करायचा अल्फा + बीटा x अल्फा डॉट बीटा. अल्फाच्या ऐवजी m आणि n. m किती सर 2 आहे, 2 1 3. x² + 3x + 2. आन्सर चेक करा. x² - 3x + 2 = 0. आन्सर सी. आन्सर काय आलं पहा सी. 4 क्वेश्चन घेतलेले पहा ट्रिकचे. अजून प्रॅक्टिस पाहिजे असेल तर मला वेगळ्या बुक्समध्ये पण आहेत क्वेश्चन. मला एक PDF पाठवेल, त्यामध्ये पण आहे. ओके, क्वेश्चन बरोबर. क्वेश्चन 4 पाहूया. मॉड ऑफ एक्स. चौथी ट्रिक. 3 ट्रिक सांगितलेले पहा. 3 ट्रिकचा वापर करून लिमिट सोडवता येईल, कंटिन्युटी सोडवता येईल पहा. ट्रिकचा पद्धतीने फटाफट क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा. ट्रिक समजून घ्यायचे, मी जे क्वेश्चन दिले ते सोडवायचा प्रयत्न. मला कॉन्फिडन्स येईल आणि आरामशीर जमेल. हे सर मॉड ऑफ एक्स. मॉड ऑफ एक्सचं असं बघितल्यानंतर खूप जण टेन्शन येतं पहा. हा क्वेश्चन 90% मुलं ड्रॉप करतात. मॉड ऑफ एक्सला आयडिया सांगतो पहा. सिंपल ट्रिक्स आहे पहा. ट्रिक अशी पहा, ओनली मॉड ऑफ एक्समध्ये ओनली मॉड ऑफ एक्स जर प्रेझेंट असेल तर इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डज नॉट एक्झिस्ट. वर पण मॉड ऑफ एक्स आहे, खाली पण मॉड ऑफ एक्स आहे. तर मग काय करायचं पहा, खाली लिहिलं पहा, कन्सिडर इट इज एक्स. त्याला एक्स ॲज्युम करा. यूज थर्ड ट्रिक. थर्ड ट्रिक कोणती, आता आपण रिप्लेस बनली ती. आणि सिंगल एक्स असेल तर न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर लिमिट डज नॉट एक्झिस्ट. हे बघा इथं सिंगल मॉड ऑफ एक्स आहे. चौथी ट्रिक चालू झाली आहे. लिमिट मॉड ऑफ एक्स, वर पण मॉड ऑफ एक्स आहे, खाली पण. दोन्ही मॉड ऑफ एक्स असेल तर काय करायचं, मी तुम्हाला सांगितलं, त्याला एक्स ॲज्युम करा. एक्स ॲज्युम, खाली पण एक्स ॲज्युम करा. मॉड ऑफ एक्सला एक्स आपण लिमिट एक्सटेंड्स टू, खाली काहीतरी कॉमन निघतंय सर, एक्स अपॉन एक्स प्लस. काय करता येईल पहा, एक्स अपॉन एक्स + 1, एक्स अपॉन एक्स. हा एक्स आणि हा एक्स कट होऊन जाईल. लिमिट एक्सटेंड्स टू 0 आहे. व्हॅल्यू टाकून द्या. आता एक्स कट झाल्यानंतर धोका ठेवतो पहा. 1/0 + 1. व्हॉट इज द आन्सर, 1/1. आन्सर इज 1.
कॅरेट्रिक्स तुमच्या डोक्यात फिट बसले असतील पहा. कॅरेट्रिक्सचा व्यवस्थित स्टडी करा, अख्खा लिमिट तुम्हाला. कंटिन्युटीला पण या ट्रिक्स उपयोगी. त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा असला की अशा प्रकारे संपूर्ण ट्रिकचे क्वेश्चन्स आहेत. ओके, काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स, काही टफ क्वेश्चन्स. रूटमध्ये कधी कधी क्वेश्चन येतो पहा, लिमिट एक्स. असा क्वेश्चन लिमिट एन टेन्स टू एक्स नाही फुल्ली डिवाइड बाय. कसं करायचं, व्हेरी सिंपल आयडिया. टेन्स टू इन्फिनिटी काय करतो पाहिजे, जर रॅशलायझिंग करतो आपण जनरली एन तसंच ठेवा. रॅशलायझिंग केल्यानंतर काय येतं पहा, हा स्क्वेअर रूट निघून जा. अपॉन एक एक्स्ट्रा टर्म ॲड होते पहा, एन स्क्वेअर प्लस 9 प्लस मायनसच्या जागी प्लस घ्यायचं, मायनस जागी प्लस करायचं रॅशलायझिंग करताना, आणि हा एन निघून तिथे येत. आता करायला एन स्क्वेअर मायनस एन, एन स्क्वेअर एन स्क्वेअर एन स्क्वेअर करायला पण 9 अपॉन 3 एन बाहेर निघतो. एन कॉमन काढल्यानंतर काय आतमध्ये काय, एन स्क्वेअर. एन बाहेर निघाला एन स्क्वेअर बाहेर येईल पाहू. त्याला खूप वेळ लागतो पहा. त्याला एक सोपी आयडिया सांगितलेली मी, ती वापरा. काय सांगितले ते, ज्यावेळेस डिनॉमिनेटरची डिग्री मोठी असेल, लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटीला, डिनॉमिनेटरची डिग्री मोठी असेल, डिनॉमिनेटर काय पाहिजे, डिग्री मोठी, आन्सर काय पाहिजे, डिनॉमिनेटरची डिग्री मोठी असेल तर. पण हे रूटमधले क्वेश्चन्स बऱ्याच वेळा येतात. रूटमधले क्वेश्चनमध्ये बऱ्याच जणांचा गडबड होती पहा. तर काही रूट्समधले क्वेश्चन घेऊया, याच्यासाठी एक शॉर्टकट शेवटची ट्रिक सांगतो तुम्हाला, डोक्यात फिट पडसेल. लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी आणि रूटवाले क्वेश्चन. आय विल टेक सम क्वेश्चन. हे तर तुम्हाला समजलंच, पुढचं घेतो अजून परत सांगतो वाटलं. लिमिट एक्स राहतात वाले क्वेश्चन घेऊया. कुठं आल्यानंतर काय करायचं पहा, एक 2-3 क्वेश्चन घेतो, मला कॉन्फिडन्स येईल. पहिला क्वेश्चन घेतला होता मी, एक आता 5वी ट्रिक पाहूया. 5वी नंबर, ट्रिक नंबर 5. लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी रूट क्वेश्चन्स, that is rationalizing questions. Rationalizing शॉर्टकट एकदम भारी पहा, विदिन 10 सेकंड्स मध्ये आन्सर येईल. रूट ऑफ एक्स कोइफिशियंट अपॉन 2 करा रूटमधील एक्स कोइफिशियंट ऑफ, आन्सर काय पहा, एक्स कोइफिशियंट ऑफ रूट अपॉन 2. थोडा शॉर्टकट ट्रिक रूटमध्ये क्वेश्चन असले. चला स्टार्ट करूया. पहिलंच घेतो पहा, पहिला क्वेश्चन आहे, लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी. क्वेश्चन कसा ओळखायचा, इन्फिनिटी ऑफ एक्स स्क्वेअर 5x + 7
-7 -x थोडं दिलंय पहा. काही सोडायचं नाही, काय नाही. एक्सचा कोएफिशियंट काय दिसतो पहा तुम्हाला 5. दॅट इज आन्सर. आन्सर काय आलं पहा 5/2. संपलं का? बघा एक्सचा जो रूटच्या आतमधला एक्स कोएफिशियंट ऑफ इन स्क्वेअर रूट असेल अपॉन 2. बघा आता 5/2 आला. अजून एक घ्या सर. याच पद्धतीचं क्वेश्चन आणखीन एक सापडला मला. आत्ता घेतलेला आपण लिमिट टू इन्फिनिटी रूट ऑफ n स्क्वेअर प्लस 9 मायनस n. रूटच्या आतमध्ये काय पहा, n नाहीच आहे सर रूटच्या आतमध्ये. इथं एकच्या ऐवजी n पकडायचं, nचा कोएफिशियंट. देर इज नो कोएफिशियंट ऑफ n. देर इज 0 अपॉन लिहितो पहा, देर इज नो कोएफिशियंट ऑफ n इन रूट ऑफ n इन रूट. रूटमध्ये कुठल्या प्रकारचा कोएफिशियंट नाही म्हणून त्याला काय पकडलं पहा, 0 पकडलं. 0 अपॉन 2 आन्सर काय आलं पहा 0. ह्याचा आन्सर काय येतं पहा 0. काम सोपं झालं. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स अशा प्रकारे. व्हेरी सिम्पल आयडिया. आता घेतलं होतं आपण 9x एक्सचेंज टू एका झटक्यात उत्तर. व्हॉट इज द एक्सचा कोएफिशियंट 9/2. दिस इज द शॉर्टकट फॉर लास्ट शॉर्टकट फॉर यू. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल, बऱ्यापैकी लिमिट तुमच्या डोक्यात आलं असेल. लिमिटची एक आयडिया आली पहा. लिमिटला फक्त एकच क्वेश्चन येणार आहे. 2 मार्क. 5 छोट्या छोट्या ट्रिक्स दिल्यात तुम्हाला. 5 छोट्या छोट्या ट्रिक्सने तुम्ही कव्हर करू शकता अख्खा लिमिट. तर लिमिटची अजून मोर प्रॅक्टिस पाहिजे असेल तर कंटिन्युटी ह्या क्वेश्चनमध्ये 25 क्वेश्चन्स मी पहा. अगोदर लिमिटचं लेक्चर पहा, नंतर कंटिन्युटी. लक्षात. आता कंटिन्युटी ऑलरेडी तुमच्या समोर आलेलं असेल, तर पाहताना काय करायचं, अगोदर लिमिट नंतर कंटिन्युटी. कोणकोणते चॅप्टर झाले सर आत्तापर्यंत आपले? सगळे यूट्यूब चॅनलला आहे पहा. कुठल्या चॅनलला? ज्ञानगंगा एज्युकेशन. जरा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आलेले व्हिडिओ लगेच कळेल. सबस्क्राईब नाही केलं तुम्हाला शोधत बसावं लागेल पहा, काय नवीन व्हिडिओ आला. मग लगेच लिंक, लगेच मेसेज येईल प्रकारचा नवीन. मला पाहायचं का नाही तुम्ही ठरवायचं. नोटबुक घ्यायचे, लेक्चर कम. पहिला चॅप्टर कोणता आहे पहा, लिमिट. नंतर काय करायचं पहा, कंटिन्यू. मार्क पण सांगतो किती फिक्स झाले सर. लिमिटला 2 मार्क, कंटिन्युटीला 2 मार्क. तर मॅट्रिसेस घ्या. मॅट्रिसेसला मार्क किती सर? 4. चौथा लॉजिक. लॉजिकला मार्क किती आहेत पहा? 4 किंवा 6. मोस्टली 3 क्वेश्चन आले आहेत पहा. कधी कधी 2 पण आले आहेत, पण 6 पकडतो आपण. लिमिट, कंटिन्युटी, मॅट्रिसेस, लॉजिक. लॉजिकचे 2 पार्ट्स आहेत पहा, लॉजिक ए अँड लॉजिक बी. 2 भागामध्ये घेतला पहा. 50 क्वेश्चन्स, एक 7-8 क्वेश्चन तुम्हाला सोडवलं, बाकीचे क्वेश्चन स्वतः सोडून दिलेत मी तुम्हाला. ओके, 6 4 10 12 14 मार्काचं कंप्लीट झालं. ओके, विदिन 3 ते 4 दिवसामध्ये आपलं 14 मार्क फिक्स झाले. व्यवस्थित स्टडी केलं तर मला आरामशीर. ऑल दी बेस्ट. व्यवस्थित स्टडी करा आणि सगळं काही डाऊट्स असतील ते घेऊन एक डाऊट सेशन लिमिट ह्या 4 चॅप्टरचे, 3 चॅप्टरचे 4 चॅप्टर्स 4 चॅप्टरचे डाऊट सेशन ठेवणार आहे आपण. परत तुमचे अच्छा डिस्क्रिप्शन क्वेश्चन्स डाऊट्स आहेत ते ॲड झाले पाहिजे. ओके, बऱ्याच जणांनी पाहिलेलं आहे, काय काय लाईक केलेलं आहे, इतरांना पण सांगा. तळागाळात खेडोपाडी सगळीकडे आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या मुलांना कंडिशन बॅड आहे, गावावरून येणं, बाहेर जाणं, क्लास लावणं शक्य नाही त्यासाठी. ओके, क्वेश्चन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंटमध्ये टाकायचे. सगळे क्वेश्चन्स गोळा करून आपण एक मध्ये एक, आता तर 4 चॅप्टर झाले, अजून 1-2 चॅप्टर तुम्ही गोळा करा. आतापर्यंत मी पाहिलं एक पण कुणाचा डाऊट आलेला नाही पहा. ते डाऊट्स गोळा करणारे एक सेशन तसा ठेवणार, फक्त डाऊट सेशन. सगळे डाऊट्स क्लिअर करायचे. क्वेश्चन्स कलेक्ट स्वतः पाहिलं तर डाऊट येईल तुम्हाला. लक्षात. पहा मित्रमंडळीनं पहा, सगळ्या 12वीच्या मुलांना, आजूबाजूच्या 12वीच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं. लक्षात घ्या. ते त्यातलं त्याच्या लक्षात येईल की आपण जे क्लासला जाऊन जे मिळणार नाही ते नॉलेज आपल्याला इथं मिळतंय पहा, बसून घरी बसल्या. ओके, इथंच थांबतो. हा छोटा व्हिडिओ, परंतु इम्पॉर्टंट व्हिडिओ संपला. थँक्स.